मराठा उपसमिति के अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने 10 अक्टूबर को अंतरवाली सराठी गांव जाकर मनोज जरांगे से मुलाकात की। इस दौरान दोनों ने एक दूसरे का सत्कार किया और करीब सवा घंटे तक बंद कमरे में चर्चा हुई। विखे पाटिल ने इसे एक व्यक्तिगत भेंट बताया और कहा कि उन्होंने केवल जरांगे की तबीयत की पूछताछ की। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि 2 सितंबर के जीआर पर अदालत ने कोई स्थगिति नहीं दी है और सभी को हाईकोर्ट के फैसले का सम्मान करना चाहिए। साथ ही उन्होंने कहा कि इस निर्णय से ओबीसी आरक्षण पर कोई असर नहीं पड़ेगा, इसलिए प्रक्रिया को आगे बढ़ाने दिया जाए, ऐसी अपील विखे पाटिल ने ओबीसी नेताओं से की। माननीय उच्च न्यायालयाने त्याला काही स्थगिती दिलेली नाही। आता आपण जर पाहिलं निर्णय तेवढं कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, त्यामध्ये आपण काही भाष्य करू उचित नाही, कारण पुन्हा परंतु मला वाटतं की जो आता माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय होईल तो आता सगळ्यांनी मान्य केला पाहिजे। सर, ओबीसी मोर्चे काढण्याचं सांगताय, नागपूरला मोठा मोर्चा निघणार आहे, आता महारॅली पण, एल्गार रॅली, बीडला पण ओबीसी समाज काढणार आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का, किंवा ओबीसीना तुम्ही समजावून सांगणार आहे का की जे तणाव निर्माण होतो दोन समाजामध्ये त्याविषयी काही चर्चा करणार आहे? नाही, मी मागे म्हटलं होतं की भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करायला माझ्या दृष्टीने काय हरकत नाही आहे, पण मुद्दा असा आहे की जो माझी पहिल्यापासूनची भूमिका होती की ज्यावेळी ओबीसींना आरक्षण दिलं गेलं तर कधी मराठा समाजाने आक्षेप घेतला, कधी मेळावे घेतले, कधी मोर्चे काढले का? नाही ना, आपण मराठा समाजाने सगळ्यांना सांभाळून घेतलं। आता ज्यावेळी मराठा समाजाला असं वाटतं की आपण काही भूमिका घेतली पाहिजे जी माननीय जरांगे पाटलांनी घेतलेली आहे, तर त्याला हे लोक विरोध का करतात हे मला अजून समजायला तयार नाही। तर माझी त्याला विनंती आहे की आपण कृपया विरोध सोडून द्या, ही प्रक्रिया पुढे जाऊ द्या। तुमच्या आरक्षणाला पुढे धक्का लागत नाही, पुढे तुमच्या आरक्षणामध्ये समाज आरक्षण मागत नाही। जे आता जी प्रक्रिया पूर्वीच्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून असेल काय असेल ते आता फक्त पुढे न्यायची आपल्याला। विरोध का तुम्ही करता? समाजाने, मराठा समाजाने तुम्हाला कधी विरोध केलेला नाहीये, तुम्ही काय विरोध करता? कारण विनाकारण मग ही विषमता तयार होते आणि महाराष्ट्र हा खरं पुरोगामी राज्य आहे, त्यामध्ये अनेक प्रगल्भ नेते या राज्यात होऊन गेलेले आहेत, त्यांनी भूमिका घेतलेली आहे। खरं 94ला मान्य शरद पवार साहेबांनी जर मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना जर त्यावेळी समाजात समावेश केला असता तर हा प्रश्नच नसता आला। खरं म्हणजे राज्याच्या एकूण सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये राज्य समाजाच्या सामाजिक विषमता निर्माण करण्यामध्ये खरं जर कोण जबाबदार असेल तर पवारसाहेबच आहे, त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। आज कधी मराठा समाज आज मोर्चा काढतोय किंवा काही ते आम्ही कधी त्याबद्दल आक्षेप घेतला नाही ना। आम्ही असं म्हणत नाही की 94चा निर्णय बदला, 94च्या निर्णयामध्ये अंमलबजावणी वेगळी करा, त्यामुळे त्यांचं आरक्षण संपतच आहे ना। 94चा निर्णय बदलण्याची भूमिका असते तर मला वाटतं ओबीसीच्या नेत्यांचा मी आक्षेप समजू शकला। गॅजेटला सहयोगी पक्षाचे मंत्री तुम्हाला विरोध करताना दिसत आहे, नागपूरला उद्या मोर्चा आहे ओबीसीचा, त्या संदर्भात काय बोलतो? नाही, मला वाटत नाही असं आहे। आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, आता न्यायालयाचा निर्णय येईल तो आपण मान्य करू ना। न्यायालय कधी भूमिका घेईल, उद्या आम्ही जी भूमिका घेतली त्या संदर्भात काही न्यायालयाची वेगळी मत असतील, त्यामुळे शेवटी आम्ही ज्यावेळी कायद्याचं राज्य कायद्याचं राज्य असं म्हणतो, मग ते न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट बाबा असताना त्यांच्या ओबीसी समाजाचीच लोक हैदराबाद गॅजेट चॅलेंज करण्यासाठी उच्च न्यायालयात गेलेले आहेत, पण न्यायालयाचा निर्णय येऊ देत ना। आता न्यायालयाने जर त्याला स्थगिती द्यायचा नकार दिला, 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, महिन्यानंतर न्यायालय काय भूमिका घेतो, तुमची भूमिका तुम्ही मांडा, आपली भूमिका दोन्ही बाजूने मांडल्या जातील, पण न्यायालयामध्ये दावे दाखल करायचे आणि पुन्हा मोर्चे काढायचे ठीक आहे, मला वाटतं योग्य नाही आहे। त्यांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या या सामाजिक जो काही शांतता आहे त्याला कुठे भंग होणार नाही अशी त्यांनी काळजी घेतली पाहिजे। जरांगे पाटलांवर काय चर्चा झाली, जीआर संदर्भात चर्चा झाली? नाही, काही नाही, आमच्या ऑलरेडी जीआर त्यांची मागणी आपण पूर्ण मान्य केलेली आहे, पुढे चाललो आपण। अजून काय असेल तर आम्ही चर्चा करतोच आहे, पण मी बऱ्याच दिवस चाललो होतो, माझ्या घरात तब्येत बरोबर नव्हती, तर प्रत्येक वेळेवर त्या विषयावर चर्चा केली असं काही नाही आहे। काय विषय होता, काय चर्चा झाली? आणि चर्चा चालू असं आपण हैदराबादचा गॅजेट आणि त्यांनी अगोदर सांगितलं आपल्याला किंवा दसऱ्याला पाठवलं, दसऱ्याला सांगितलं कुठला ते आम्हाला
आता मुस्लिमचं तर दिवाळीपर्यंत ज्याप्रमाणे तुम्हाला प्रमाणपत्राचं वाटप सुरू करावं त्याचा मराठा समाजानं सुद्धा जो स्थानिक चौकशी अहवाल शेतूमध्ये तो मिळतो त्यानुसार अर्ज करणं गरजेचं आहे. मराठा समाजाने सुद्धा ते अर्ज तातडीनं करावे आणि ते तुमचं कुळ असेल तुमचं समानात्मक असलेलं असेल या पद्धतीने स्थानिक चौकशी अहवालानुसार जो शेतूमध्ये मिळतो वारंवार मी समाजाला सांगतो त्यानुसार तुम्ही अर्ज करा. त्यावरती चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं ज्याप्रमाणे सविस्तर होणार काय आणि सातारा संस्थांचं पण सांगितलं तोही अहवाल स्वीकारत होता. 1 महिन्याचा वेळ घेतला होता. 2 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 1 महिना पूर्ण होऊन गेला आणि असं काय काठरोज पकडत नाहीत म्हणलं तुम्हाला 2 महिने तिथेच लावलं तरी तुम्हाला अहवालचा अभ्यास राहिला असेल सातारा संस्थांच्या कोल्हापूर गॅजेटच्या पुणे गॅजेटच्या आणि संस्थेचा राहिला आणखी जरा दिवस अगोदर पण अहवाल घ्या आणि तो पण जे आहे तुम्ही होते पण काढा. हैदराबाद गॅजेटचा जे आहे निघाला त्यानुसार जे मोदी भेटत आहेत किंवा त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते त्याचं ते अडचण येत आहे त्या संदर्भात ते बोलणं झालं. हां कारण स्थानिक चौकशी अहवाल जो आहे जी स्थानिक समिती आहे 3 जणांची त्यात कृषी अधिकारी असेल तहसीलदार असेल तलाठी असेल आणि ग्रामसेवक असेल गावागावात आणखी मराठवाड्यात ते आपण नियुक्त आहे. काही बुलढाण्याचा भाग येतो निजाम स्टेटमध्ये काही सोलापूरचे जवळपास मला वाटतं 70-80 गावं येतील ते पण घेणं गरजेचं आहे आणि समित्या पण गठीत करणं गरजेचं आहे गावाच्या. काही जवळ केल्यात असं म्हणणं त्यांचं काही जागेवर नाही तर आम्ही ते आता प्रत्यक्ष फोन लावून त्यांना ते सिद्ध करून देतो. त्याच्यामुळे आता ते तातडीनं आयुक्त साहेबांना त्यांना आता त्यांच्या उपसमितीच्या धर्तीमध्ये ताबडतोब आदेश काढून सांगते गठीत करा. पण माझंच मराठा समाजाला सांगतो की आपला जो JR निघाला हैदराबाद त्या JRच्या अनुसार स्थानिक चौकशी हवा आहे प्रत्येक शेतूवरती मिळतो त्यानुसार सगळे कागदपत्र जमा करून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करा. तहसीलला करा. तहसीलला नसेल तर तुमच्या गावातल्या तलाट्याकडे ग्रामसेवककडे करा कृषी अधिकाऱ्याकडे करा गावात करा पण करा. तुम्ही आता गप बसू नका कारण आपल्याला हे टिकवायचं. आपल्यावर जाणारे लोक खूप आहेत मराठ्यांवरती. मराठ्यांना शत्रू पण खूप येतात. मराठ्यांना खूप शत्रू आहेत. आमच्या लेकरा बाळ कोणाला मोठे होऊ देवा आणि आज मराठ्यांचा व्यवसाय हा शेती. आमचं कुळच असं आहे की आमचं शेतकऱ्यांचं कुळ आहे एक मोठं आणि काही मराठ्यांना आमच्या कुळातले आरक्षणाचं प्रमाणपत्र तर काहीला कुणबीचे नाही पण आमचं कुळ एक आहे व्यवसाय एक आहे आमची परंपरा एक आहे आमचं सगळं राहणीमान सणवार आमचे रोटीबिटी व्यवहार आम्ही जे व्यवसाय करतो ज्या आमच्या कुळात काही ना कोणी प्रमाणपत्र तर काहीला नाही आणि व्यवसाय आमचा सारखाच आहे. आम्ही का लोकांसारखी बी नाही कोणाला बी दिसतोच म्हणणारे आहेतच आम्ही. मग ते कुळाप्रमाणे सुद्धा आपण सारखे म्हणजे आमचा शेती व्यवसायाचा आमचं कुळ आहे. आमच्या सगळ्यांचा व्यवसाय शेती आणि आमच्यावरती तरी जाणार आहे पण आमच्या हैदराबाद गॅजेटच्या सारखे दस्तावेज शिंदे समितीने आणून विश्वास द्या